गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. हो का? आता इथलं आतरून पांघरून काढले, इथून उठले ते उठल्यात लेकरं. हो का हे बाप लेकरं बघा. हो का हे आता तिथून उठलं का? हो का इथून पलंगावर झोपतात. असं कुठं असतंय का? मला एक आता सांग, कोण गोर दिसते? बघू तोंडाला तोंड. हा तोंडाला तोंड लावून. हा कोण गोड दिसते? पप्पा. आपण गोड आहोत तुझ्यापेक्षा. मग काय आणि देव सगळ्यात बारकी आहे आणि बारकी माणसं खोटं कधीच बोलत नसते, ही मला माहित आहे. मी बोलत बी ना. काय झालं? मोबाईल पाहिजे? पप्पा तुम्हाला मोबाईल पाहिजे बोलते ना. हे नाही तसं कधीच करत. देव सारखा हुशार माणूस माझ्या जिंदगीत कधी बघितलं नाही. देव सारखा हुशारच माणूस कधी बघितलं नाही देऊ. बाबा 15-16 दिवस का भाषण पाठ केली आणि नावच दिली नाही का बघ? अवधी पूर्वीच कुठं आमच्या घरात. कोणची पोरगी? अवधी आलती म्हणजे आलीच नव्हती. आलीच नाही? आली नाही म्हणल्यावर मग कसं मग मला एक सांग, भाषण काय काय म्हणणार होती सांग बरं. देशासाठी जगणारे खरे वीर असतात, तिरंग्यासाठी हसत हसत प्राण अर्पण करणारेच अमर असतात. भारत माता की जय. आदरणीय मुख्याध्यापक सर, माननीय गुरुजन, उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझ्या सप्रेम नमस्कार. नीट उभारून सांगायचं असतं, तिथं खाली उभारायचं. बस द्या. हा बसून 15 ऑगस्ट 1947 हा दिवस आपल्या भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. या दिवशी आपणाला स्वातंत्र्य भेटले. काय? स्वातंत्र्यवीरांनी अथक बलिदान, आपल्या प्राणांचे बलिदान दिले. तुझ्यानंतर मला पाठ झाले. आपल्या प्राण्यांचे बलिदान, आपल्या प्राणाचे बलिदान दिले. भाषण घेतले? हा हा चाल इंग्रजीत. हा चाल बोल. उठ. हा उठून सांगत जायचं नाही. आम्हाला माहिती आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. माय नेम इज दमान जर इथे सांगाले. पळालेस का? My name is Kavya Shankar Deng. I am class from 5th. Today I feel very proud and honored to stand before you and speak a few words. Independence Day every year on 15 August 1947. Independence Day, it is the day when India became free from British rule in 1947. Our freedom was not easy money. Great leaders, freedom fighters sacrificed live for our and country. कागदावर लिहून आणले. कागदच आता हे लिहिणारच का? कुठपर्यंत आलं, कुठपर्यंत वाचलं? देशासाठी जगणारे खरे वीर असतात, तिरंग्यासाठी हसत हसत प्राण अर्पण करणारेच अमर असतात. भारत माता की जय. आदरणीय मुख्याध्यापक सर, माननीय गुरुजन, उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, माझ्या सप्रेम नमस्कार. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस आपल्या भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. या दिवशी अनेक स्वातंत्र्यवीराच्या त्याग बलिदान आणि अथक संघर्षामुळे आपल्या भारत देशाला मिळाले आहे. महात्मा गांधी, भगत सिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद आणि
बघून मी म्हणतात आणि असंख्य वीरांनी थांब तस ही हे कसले आहे कसं अर्ध पाठ झाले तिला. असंख्य वीरांनी मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केले आहे. मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे फक्त मोकळेपणाने जगणे नाही, तर आपल्या देशप्रती असलेली जबाबदारी काव्या आहे. बाहेर बघ, कोंबड्या आपण काय. चांगला अभ्यास करू, शिस्त पाळू, स्वच्छता राखू, झाडे लावू आणि सर्वांशी प्रेमाने वागू. हाच आपल्या भारताला दिलेला खरा मान असेल. चला, आज या पवित्र दिवशी आपण सर्वजण आपल्या देशाचा सन्मान राखण्याचा, तिरंग्याचा अभिमान बाळगण्याचा आणि भारताला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प करूया. तिरंगा आमचा अभिमान, भारत देश महान, एकतेची धरूया वाट, उंचावू भारतीयांची शान. भारत माता की जय. वंदे मातरम. जय हिंद, जय जवान, जय भारत. असलं बोलून टाकायचं असते. हे तुझं भाषण आता माझ्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. बस झाला आता. एकदाच असते का 100दा असते? बस बस बस. मला तर तू दाखवूच नको, काही दाखवू नको. हे मला चिवच भाषण लय आवडते बाबा. काय म्हण, चिव सारखा हुशारच माणूस नाही मला. मी आतापर्यंत हुशार माणूस बघितला नाही चिव सारखा. पण काय करा, आमच्याकडं ती कोण पोरगीच आली नाही आमच्या वर्गामध्ये आमच्या भाषणाचं लिस्ट घेण्यासाठी. सरांकडे जायचं, सरांना द्यायचं. का बर सरकट जायचं. Dealing करायची असते. हा, सरकट जायचं, सरला बोलायचं असं असं सर माझं भाषण पाठ झाले. सर म्हणतील की मग नाही. बरं ती जाऊ दे. काहून माझ्यापेक्षा कोण सुंदर दिसते? हातपुडी करा. हॅ, चल. दोघाची झुंज चालू झालेली आहे. कोण गोर कोण काळा. पण माझ्या मते कोण गोरा माहित आहे का? खाऊ माझ्यासारखं गोरच नाही कोण. हे सरका.